शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण तांदळाच्या पिठापासून घावन। तर 1 वाटी पीठ घेतलं मी बारीक दळलेलं आणि त्याला त्याच 2 वाट्या आपण पाणी टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, गुठळ्या नाही राहत्या पाहिजे। बघा व्यवस्थित पातळ झालेलं आहे, एवढं पातळ पाहिजे आपल्याला। आता हे मी 5 मिनिटातच ठेवणार आहे, तोपर्यंत आपण चटणी बनवूया। चटणी करता आपण थोडीशी कोथिंबीर घेतली, 1 मिरची घेतली, आलं लसूणच्या 2च पाकळ्या घेतल्या, ओलं नारळ घेतलं थोडंसं आणि ह्या फुटाण्याच्या डाळ्या आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहे। हे मी मिक्सरमधून काढून घेते। चटणी छान बारीक करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये तडका देऊया। तेलामध्ये थोडी मोहरी, जिरे, गॅस बंद करायचा आणि नंतर कढीपत्ता टाकायचा। चटणी तयार आहे आपली। आता आपण घावन बनवूया। आता घावन बनवूया। बघा हे पीठ आपण फिरवून घ्यायचं, कारण एकजीव झालं पाहिजे, कुठं गुठळी नाही राहिली पाहिजे। आता तव्यावर आपण आधी थोडंसं पाणी टाकूया, नंतर थोडंसं तेल टाकून घेऊया। मी डोशाचा तवा घेतला, असं जाळीदार घावन आलं पाहिजे, असं पीठ टाकून घ्यायचं आपण। 1-2-3 मिनिट आपण याला आता शिजू द्यायचं आहे। बघा साईडनी हळूहळू काढून घ्यायचं आहे। बघा किती छान जाळीदार घावन तयार आहे आपलं। आणि यासोबत छान ग्रे कलरची चटणी। खा आणि एन्जॉय करा। एकच नंबर चटणी आणि घावन। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।